करूं कोशिश मगर रात दिन तेरे अश्क को मैं मिटा ना सकूंगा. अरे हराम कोण सुने आहे एक पप्पी हो दिली तर काय गेलं असतं रे तू. भीड़ में तन्हाई में धूप में परछाई में मुझे तुम याद आते हो. अरे सोने हराम करा मुझे तुम. बापरे, आता शादी होती का ना मुंडवाला. जरा सांगितलं का आता ते माझ्यासोबत काय झालं तर हा तर कुठे का मारायचा आहे मला. आ गया गद्दार, आ गया मेरी मौत का तमाशा देखने. अरे चिता तर सजूनच ठेवली त्या, फक्त माचीस लावायची देर होती. ते तरी बरं इकून जिकून मला कुठून तरी पाणी सापडलं. नाही तर असल्या मला जिंद फुगलं असतं रे. अबे जाऊ दे ना, जे झालं ते झालं. त्यात काय गेली ताई बी होती, काय गेली माई बी होती. फिट्टूच करून टाकू ना. ठीक आहे, एवढंच म्हणतो माफ करतो तुला. पण ती काय आला तू आता माझ्या जखमावर नथ शिरकेल आला होती. साला थांबला नाही दरसा. त्याला म्हणून थांब थांब मी मजाक करू राहिलो. नाही निघला मग बापाला सांगेल गुड्डीची पप्पी पाहिजे म्हणून मला. अबे झाली गलती, आता मरे लोक तेच सांगशील. अटी काय आला ते सांग पहिला. आता यायला सांग. अबे जोड्यानं बोल, मी माणूस आहो माणूस. काही दुसरा कोणता एलियन गिलियन नाही की इतकं बारीक बोलशील मनातला ऐकणार. अरे बंट्या भाऊ, काय सांगू का तुले. काल माघारी हकीकत मध्ये यमराज आलते. राम खोरा माई बिल्ली मा सांगत नेऊ. अरे म्या त्या दिवशी तुझ्यासोबत जराशी मजाक काय केली. तू तर त्या गोष्टी लय सिरियस घेतला रे त्या. चला बा मी जर मुका बसला तर काही नाही मला येऊन जाऊन पुरा नसतो चुराला तू मागून. नाही ना बंटू भाऊ, तुम्हाला खोटं वाटू आलं. काल या खरं खरं वाघेरी यमराज आलते राजो. म्हटलं अशी 10 दिवसात मरतो तू. एकदम राईट बोललो तुम्ही. पण यमराज म्हणत नाही 10 दिवसात नाही 7 दिवसात जातो. हा मग त्याला उपाय विचारला येईल. मग त्याला गर्लफ्रेंडची केस घ्यायला सांगितली तुले. जय हो बंटू बाबा अंतर्यामी. अबे तूच तर मला यमराज म्हणून आला वाघेरी. राम खरा माया पैत्रा मावर राजमावर आला का. अतून निघ म्हटलं, नाही तर टाइम लावून मारणार आला कपाळावर चापटा. अच्छा मायले भाऊचा दिमाग लय गरम आहे. आता काही सांगितलं मिळाले तर हा काही माझी गोष्ट कानावर घेणार नाही. मी ह्याच्या गर्लफ्रेंड डायरेक्ट गुड्डीला जातो. माझी गर्लफ्रेंड अंजी दोघीला बोलावतो. त्या दोघीला सांगतो बाई दुःख बरी कथा काय झालं काल रात्री मासोबत आणि काय नाही. त्या दोघी तरी समजावून घेतील. सध्याचा चुपचाप मुकटानं गोगल काय पोटात पाय घालून मागच्या दरवाजावर निघून जायला पुरते. नाही तर यानं जर का हटे सुटलं तर 7 दिवसांत नाही आजच मरणार आहो मी. काय मुंगूस तोंड्या मनातल्या मनात शालूर आला तू म्हणे. अबे का जही बोलशील खराबच बोलशील. अबे मी त्याबद्दल काय विचार करू राहिलो. जाऊ द्या का पण मी तुला काय साधणार बरं. याच्याबद्दल विचार करू राहिला असेल ना. काल काय यानं मला किती सांगितलं यमराज गिमराज आणि काय काय मी ऐकून घेतलं. आणि आता यानं फक्त 2 काय शब्द मागून यमराजचे काढे हे डायरेक्ट मारायला उठलं मला. असे विचार नसतो करत मी. अबे बंटूर गांडू शेंग म्हणतात मला बाबू. माझा विचार कधी खाली नाही जात बरं. त्याला आराम करू मी स्वतःलाच गिल्टी समजू राहिलो. कालपासून मीच पश्चातापच्या आतमध्ये जाऊ राहिलो की साला मी माझ्या मित्रासोबत गलत केलं असं नव्हतं करायला पाहिजे. तो माहीत फिरके घेऊन आला. थांब ना कुठे चालला सांग ना. यमराज आलता म्हणून पप्पी बाई तुले ये ना. सगळ्या मोडची अम्मा बहीण करून टाकली. कुठे होतो मी. तेरे अश्क को मैं मिटा ना सकूं. भीड़ में तन्हाई में रात की गहराई में वा मुझे तुम याद आते बाळू. मुझे तुम याद आते बाळू. काय म्हणजे टमाटासारखे तोंड फुगून कोण बसलाय. अहो तू कधी त्या बंट्याला जरा समजावून सांग बरं. लय वाया चाललं म्हटलं ते आजकाल. खाऊ ना काय झालं असं. हे बाय आम्ही कधी काल कधी बंट्याच्या घरी गेलो. असंच गेलो बा बोल्या चालल्या की चला म्हटलं बोलणं चालणं होते. तर घडी आमच्या जवळ आला नसो मुंगसारखं तोंड केलं एकदम असं सडेल टमाट्यासारखं. आणि मला आम्हाला काय म्हणते माहिती ना काल रात्री माझ्या स्वप्नात यमराज आलता म्हणे. आणि मी फक्त म्हणे आता 2 दिवसाचाच महिना म्हणे 2 दिवसानं मला यमराज घेऊन जाते म्हणे. आता माय मग पुढे मला भर जेवायत मी विधवा होते का काय. 2 दिवसांचं का बंट्या मिळत नाही का होणार. अहो बस जराशी बुळ टेकून बरोबर पुरे गोष्ट ऐकून घे. सांग मग काय झालं पुढे. हो मग त्याने आम्ही विचारलं बंट्याने की त्या बा यमराजीला विचारलं नाही का की काय अधिक जगासाठी काय करावं काय नाही. आम्हाला म्हणे हो म्हणे यमराजीनं मला रस्ता सांगितला म्हणे. ताईचे हा जो मित्र आहे की म्हणे त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही अंजी त्याची पप्पी आहे म्हणे. एक पप्पी 20 वर्ष आयुष्य वाढलं. 2 पप्प्या की 40
3 पप्प्या घे 80, 4 पप्प्या घे 100, आणि जर दिवसभर तू पप्प्या घेत राहिला तर तू अमर. तर त्या चटोऱ्या बंट्यानं काल 1-1.5 घंटा आमचा या गोष्टीवर दिमाग खाल्ला की काय नाही का त्या गर्लफ्रेंड एखादी पप्पी गिफ्टी उदरल्या मला 20 वर्ष आयुष्य वाहते रे. असं करू करू म्हटलं त्याने 1-1.5 घंटा खाल्ला. शेवटी त्या बापाजवळ गेलो आम्ही. तेव्हा ते कुठे म्हणे की हे असं सगळ्या म्हणे गमतायत म्हणे. मी गंमत केली ती म्हणे. हो चप्पल काढून तरीच त्या कानाखाली काढून वाजवली. चप्पलचा नंबर घेऊन चालवला त्या गालावर लोक करले का. हो तुझा विचार केला म्हणून थांबली मी. नाही तर माझा विचार झालता की सायाजीला 2-3 दाबता पाला असते त्या तोंडातले. पण म्हटलं बा असं काय आपलीच मैत्रीण म्हणीन की त्या बंट्याला गाऊन मारलं. तुझ्याच्यानं काल आवडतं घेतलं होतं. नाही तर त्याला असं धुनक पट्ट्या देऊ राहिली की नाही भयानक. ये सुने ये. अरे काल त्या बंट्याला कुत्र्यासारखं मारला होतं. पहिले त्याला 2-3 कांसार वाजवला होता आणि मग त्या बापाला सांगायला लागत होतं की हा असा म्हणून राहिला माझ्या गर्लफ्रेंड बद्दल. अरे बाप्पा आता इले काय सांगा भाग मावर काय परिस्थिती येलाय. काहीच नव्हती करायला लागत. काहीच नसतं म्हटलं तुला कोण. लोकर वाणाचा बंट्या मारला आजकाल लय. अहो थांब ना जरा एकदम धरणं. आलो तर सुरू तिचं बोलणं पटर 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 पटर. इकडे माया काय गेलं आणि काय राहिलं मला माया नाही समजून आलं. थांब ना जराची. अरे बा तू कोण ज्वालामुखीसारखा फुटला. थांब ना. काय झालं तुले. नेमकं काय झालं सांग ना. ओय सोनिया काय झालं रे. गरमीत तर दिमाग फिरला का. उन्हाळ्या जळला तुले. इकडे कसा काय भटकला तू आता. आता काय सांगू अंजे तुले. काय सांगू म्हणजे बंट्यान डबल काय म्हटलं तुला माबद्दल. हे पाय जर का आता त्या बंट्यान माबद्दल काय तुला म्हटलं असेल ना मजाक नाही सांगत त्याच्या झिपुड्या धरू धरू मारतो बरं त्याला मी आता. या बाहेरनं त्याने झेलाची हवाच खाऊ घालते. काय म्हटलं तू सांग फक्त. अरे तो तर देव माणूस आहे वो. तो त्याच्याबद्दल त्याचं काही नाही. आता जे काय रे माया आहे. हां तू आहे म्हणजे काही समजली नाही मी. स्पष्ट सांग. अहो काय सांगू तुले. काल रात्री माया स्वप्नात बी यमराज आले. आता तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. दी म्हणजे तू त्याची शपथ घेतो. तूही शपथ घेतो बा बापाची बा माईची. अरे माई शपथ घेतो. अरे त्या बेवड्या बंट्याची शपथ घेतो. अरे तेवढा गजान महाराजची शपथ घेतो. अरे तू ज्याची म्हणशील मी त्याची शपथ घेतो. फक्त मागून विश्वास ठेवा. अरे काय माझ्या लग्नात यमराज आलते. हे गोष्ट मी सगळ्यात पहिले त्या बंट्याला सांगायला गेलो. रामगोरांकडून काढून दिलं बा मला. मी लय प्रयत्न केले त्याला सांगायचे की बा असं नाही रे. खरं माझं स्वप्नात यमराज आलते काल. खरं स्वप्नात नाही हकीकतमध्ये आलते बाप्पा. स्वप्नात काय आलते म्हणा यम हम हमें बडा है दम कहा जाओगे तुम असा काहीतरी म्हणत जातो. मग त्या थोडा मच्छर घुसलं. मग मी त्याला पुरी डिटेल स्टोरी सांगितली बरं. पण तो काही भरवस का मावर काही भरोसा ठेवत नाही जात जाय. आता तुम्ही तरी मावर भरोसा ठेवा म्हटलं. यमराजजीनं मग तुला काय सांगितलं. यमराजजीनं मला सांगितलं की 7व्या दिवशी तुझ्या एका मोठ्या 12 टरका संग ॲक्सिडेंट होणार म्हणे. आणि तडीच ताईला स्वाहात आया. हा मग त्या बी विचारलं असेल ना यमराजजीले की त्या काही 20-25 वर्ष जगायचं कसं. एकदम राईट. मी तेच विचारलं यमराजजीले. हा मग यमराजजीनं तुला माया चुम्मा घ्यायला सांगितलं असेल. अरे तटी तुझ्या घ्यायचं सांगितलं प्रॉब्लेम नसते ना बापा. अरे ओरिजिनल प्रॉब्लेम तर ऑटून सुरू होते. हा ऑटून चालू होते म्हणजे यमराजजीने काय सांगितलं का तुला नेमकं. या गुड्डीला म्हणा तू राग नको भरू. तर सांगतो नाही सांगत नाही बरं. मी काय राग भरला सांग काय होतं. या भाई यमराजजीनं सांगितलं हिची पप्पी ये म्हणे. एक पप्पी 20 वर्ष आयुष्य. आता सांगत मी काय करू. राम खोरा मार खडा वाजता शांतल पाहिजे वाटतं काल बाळा. भाऊ सबस्क्रायबर बंद होऊन मला हे खरं नाही सुराल रे जो माझ्या जीवनाचं. हे बी नाही द्यायला तयार आता मला. हे यमराज येतो म्हणते 7व्या-8व्या दिवशी. हा माराचा की टरक भेजा बाहेर. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हो. काय राजा मागचे व्हिडिओ जाऊन पाहणार लय छान व्हिडिओ बनवलात ना आपण. तर मग भेटूया पुन्हा असे का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे ओपिनियन मला द्या. पुढची स्टोरी कशावर पाहिजे ते बी सांगा. तुम्ही कोण्या गावून ते बी सांगा. कसं आपण कमेंट वाचत असतो. तुम्ही बंदच केलं राजावर टाकणं. चला भेटू.